आता आपण सिद्ध भक्तांची लक्षणे भगवंतांनी सांगितलेली आहेत ती या पुढील 2 श्लोकात पाहणार आहोत. हे दोन्ही श्लोक आपण इथे एकत्र विचारासाठी घेतलेले आहेत. श्लोक 18. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसंगविवर्जितः. श्लोक 19. तुल्यनिंदास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान मे प्रियो नरः. अर्थ, शत्रू आणि मित्र तसेच मान आणि अपमान, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख ज्याला सारखीच असतात व ज्याला कशाचीही आसक्ती नसते, ज्याला निंदा व स्तुती दोन्ही समसमान वाटते, जो मितभाषी व जे मिळेल त्यात संतुष्ट राहणारा व ज्याचे चित्त स्थिर असून ज्याचे बिऱ्हाड कोठेच राहिलेले नसते, म्हणजेच त्याचे राहण्याचे स्थान किंवा शरीराविषयीची आसक्ती उरलेली नसते, त्याला ममता नसते, तसेच कर्मफलाशा विषयीची आसक्तीसुद्धा उरलेली नसते, असा भक्तिमान पुरुष मला म्हणजे भगवंताला प्रिय असतो, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. समशत्रौच मित्रेच. भक्तांचे ठिकाणी असलेल्या समतेचे वर्णन यामध्ये आहे. भक्ताची सर्वत्र भगवत बुद्धी असल्याने त्याला कोणी शत्रू मित्र असे वाटत नाही. एखादा सुष्ट दुष्ट असा भाव भक्ताचे ठिकाणी नसतो, तर त्या भिन्न व्यक्तीचे ठिकाणी असतो. साधारण लोकांचे ठिकाणी शत्रू मित्र हा भाव असतो. म्हणून अशा व्यक्तीला जर मित्र म्हणून किंवा शत्रू म्हणून समोर आला तर हा भक्त त्याच्याशी वागताना केवळ कर्तव्य बुद्धी जागृत ठेवून त्यानुसार त्यावेळेला जे योग्य असेल तेच वर्तन करतो किंवा स्वतःचा जो स्वभाव व स्वकर्तव्य आहे ते कधीही सोडत नाही. म्हणूनच ज्ञानदेव निसर्गातील विविध उदाहरणे देऊन सांगतात की रिपू मित्रा दोही सरिसा पाडू. तो शत्रू किंवा मित्राबरोबर सारखाच वागतो. आणि यावेळेला ते झाडाचं म्हणजे आपल्याला वृक्षाचं उदाहरण देत आहेत. ओवी अशी आहे की जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची दे साउली वृक्षू जैसा. याचप्रमाणे दिवा, वारा, पाणी, ऊस, सूर्य इत्यादीची उदाहरणे देऊन ते समवर्तनाचे महत्त्व सांगतात. आपल्या संतांच्या मध्ये ज्ञानदेव, तुकोबा यांना त्यांचे काळात जे लोक शत्रू मानत होते त्यांच्याशी त्यांनी कधीही शत्रुत्वाचे वर्तन केले नाही. मानापमानयोः. मान अपमान या परकृत क्रिया आहेत, तसा यांचा फक्त मानण्याशी संबंध असतो. परकृत म्हणजे लोकांनी केलेल्या. सामान्य माणसे छोट्या छोट्या गोष्टीचा संबंध या अपमानाशी जोडत असतात, त्यामुळे ते स्वतः दुःखी होतात, इतरांना सुद्धा त्रास किंवा दुःख देतात. यांचा संबंध जास्त करून अहंकाराशी जोडलेला आहे किंवा अहंकाराशीच आहे. अगदी कोणी आपल्याला मी मोठा आहे असे समजून जर नमस्कार केला नाही तर माणसाला बरे वाटत नाही. आणि जर एखाद्याने आपल्याला नमस्कार केला तर त्या माणसाला खूप बरे वाटते आणि मग तो त्या माणसाला म्हणतो, चांगला आहे हां, बघा त्यांनी मला अगदी आल्यावर वाकून नमस्कार केला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये तो स्वतःचा मान किंवा अपमान समजतो. खरे तर नमस्कार केला किंवा नाही केला तर त्या व्यक्तीला काय फरक पडतो, पण नाही, त्यावरून भांडणे होतात, माणसे दुरावतात, असा हा मान अपमान आहे. म्हणून वारकरी लोकांच्या मध्ये एक फार सुंदर अशी प्रथा आहे. ते एकमेकांना खाली वाकून नमस्कार करतात. इथे कोणी लहान किंवा मोठा नाही, इथे आहे तो सगळा भगवत भावच आहे आणि ते एकमेकाला माऊली माऊली असं म्हणून पाया पडत असतात. शीतोष्ण सुखदुःखेषु सम. शीत आणि उष्ण हे इंद्रियांशी निगडीत आहेत. अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीत समभाव ठेवणे हे तत्व यात सांगितले आहे. उन्हाळ्यात शीत किंवा थंड गोष्टीने शरीराला सुख होते, तर कडक उन्हाचा आपल्याला खूप त्रास होतो.
या उलट हिवाळ्यात उबदार उष्ण गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात. मनाची व शरीराची सहनशीलता वाढवली तर या गोष्टी हव्या किंवा नको वाटत नाहीत. म्हणजेच थंड किंवा उष्ण या गोष्टी आपल्या सुखदुःखाला कारणीभूत होत नाहीत. सुख व दुःख या गोष्टी बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतात. म्हणूनच त्या नित्य परिवर्तनशील आणि क्षणिक आहेत. खूप उन्हातून घरी आल्यानंतर थंड वाऱ्याचे झोतात किंवा AC मध्ये बसले तर आपल्याला छान वाटते, सुख वाटते. पण काही वेळाने तेच वारं किंवा तो AC मधील थंडावा आपल्याला नको वाटायला लागतो. याच गोष्टी प्रापंचिक जीवनात येणाऱ्या अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीशी सुद्धा निगडीत असतात. जी गोष्ट आज आपल्याला आनंद देणारी, सुख देणारी वाटते, कदाचित तीच गोष्ट उद्याच्या दुःखाचे मूळ असते किंवा या उलटही असते. म्हणून या अशा क्षणभंगुर गोष्टीचे आहारी न जाता दोन्ही परिस्थितीमध्ये जो मनाने सम असतो त्याला सुख दुःखाचा त्रास होत नाही. संग विवर्जिता, भोगासक्ती सोडणारा, ज्याने आपली भोगलालसा कमी केली आहे, भोग घेण्याबद्दल ज्याच्या आपल्या मनावर व इंद्रियांवर संपूर्ण ताबा आहे, त्याची मती स्थिर होऊ शकते. भोगाचा सहवास सोडणे तसेच आपल्या अवतीभोवती असलेल्या गोतावळ्याचा म्हणजे नातेवाईकांचा संग सोडणे. खरे तर प्रत्यक्षात संग सोडण्याची गरजच नसते, पण प्रत्येक गोष्टीत असलेले आपले ममत्व आणि आसक्ती सोडणे हे खरे संगवर्जित आहे. संग शब्दाचा अर्थ संबंध, आसक्ती किंवा संयोग असा आहे. स्वरूपाने सर्व गोष्टीचा संग प्रत्यक्षात शक्य नसतो, कारण जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंतच हे शक्य असते. म्हणून प्रत्येक गोष्टीतील आसक्ती कमी करणे किंवा संपवणे म्हणजेच संग सोडणे. तुल्य निंदा स्तुती, निंदा किंवा स्तुती ही प्रामुख्याने नावाची होत असते. ती परकृत क्रिया आहे. लोक आपल्या स्वभावानुसार एखाद्याची निंदा अगर स्तुती करत असतात. एकाच माणसाला काही लोक चांगले म्हणून त्याची स्तुती करतात, तर त्याच माणसाची इतर काही लोक निंदा करतात. अगदी आपण भगवंताचे जर चरित्र लक्षात घेतले तर त्याचे काळात म्हणजे श्रीकृष्णाचे काळात कंस, जरासंध, शिशुपाल असे अनेक लोक त्याची नेहमी निंदाच करीत होते. तर भीष्माचार्य, महर्षी व्यास, पांडव, विदुर इत्यादी अनेक लोक त्याला देव मानून त्याची स्तुती करत असत, त्याची पूजा करत असत. अशा प्रकारच्या निंदा अथवा स्तुतीचा भक्तावर परिणाम होत नाही. कोणाचे स्तुती करण्याने तो हुरळून जाऊन स्वतःला मोठे समजत नाही, तर कोणाचे निंदेने त्याला वाईट सुद्धा वाटत नाही. आणि कबीरासारखे व तुकोबांसारखे संत म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी, किंवा कबीर म्हणतात निंदक नियरे राखिये अंगन कुटी सवार, कारण बिना साबुन बिना पाणी निर्मल करे सुभार. ते अशा निंदकाचे तर उपकार मानतात, कारण साधक लोकांना आपली स्तुती कोणी करू नये असेच नेहमी वाटत असते. त्याला अशा गोष्टीचा तिटकारा वाटतो. सन्माने जो साकडे, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, असे माऊली त्याचे वर्णन करतात. आणि हीच त्यांची स्थिती पण असते. त्यामुळे निंदा किंवा स्तुती याला महत्त्व न देता हा भक्त आपले कार्य नेहमी सुरूच ठेवतो. तो भगवंताचे भजनात दंग राहतो. मौनी म्हणजे वाणीचे मौन असा याचा सरळ अर्थ आहे. पण वाणीद्वारा लोक मौन स्वीकारू शकतात. थोड्या प्रयत्नाने ते त्यांना साध्यही होते. अवतार मेहर बाबांचे अनेक शिष्य असे वाणीचे मौन महिनोन्महिने करतात. पण असे मौन धारण केले तर तो भक्त भगवंताच्या नामाचा जप किंवा प्रचार कसे करणार? अनेक प्रसंगात माणूस वाणीचे मौन करू शकतो, पण मौनाचा खरा अर्थ मनन असा आहे. सिद्ध भक्तांकडून भगवत स्वरूपाचे सहज स्वाभाविक असे जे मनन सतत होत असते त्यांना मौनी असे म्हणतात. त्यांचे अंतःकरणात वासुदेव सर्व याचे मनन निरंतर होत असते. मौनी म्हणजे मुनीची सर्व लक्षणे ज्यामध्ये सांगितली आहेत तो मौनी. अध्याय 2 आणि श्लोक 56 मध्ये अशी सर्व लक्षणे आपण ह्यापूर्वी पाहिलेली आहेत.
संतुष्टो येन केनचित. येन केनचित म्हणजे ज्या कोणत्याही प्रकाराने जे मिळेल त्यात संतुष्ट राहायला पाहिजे. असंतोषाने द्वेष वाढतो, त्यातून कलह निर्माण होतात, मनाची अप्रसन्नता वाढते. मात्र संतोषी वृत्ती असेल तर भोगलालसा कमी होत जाते, त्यामुळे सर्वांना सुख मिळते. समाजात जर भोगलालसा वाढली तर तो समाज अस्वस्थ, परस्परांचा द्वेष करणारा आणि आपापसात भांडण करणारा असाच घडतो. यातून सर्वांचे हित धोक्यात येते. म्हणूनच भोगाच्या इच्छा अपेक्षा मर्यादित ठेवाव्यात. परमेश्वराचा हा भक्त प्रारब्धानुसार शरीर निर्वाहासाठी जे मिळेल त्यात तो संतोषी असतो. त्यामुळेच प्रपंचात प्रतिकूल किंवा अनुकूल परिस्थिती आली तर तो आपली वृत्ती सम ठेवतो आणि तो अशी समवृत्ती कायम ठेवू शकतो. कोणत्याही परिस्थितीत हा भक्त निरंतर संतुष्टच राहतो. अनिकेत, ज्याला कोणतेच निवासस्थान नसते तो अनिकेत. मग तो गृहस्थ धर्म आचरणारा असो किंवा संन्यासी असो. अनिकेत म्हणजे ज्या कोणाची राहण्याच्या स्थानाबद्दल किंवा आपल्या शरीराबद्दल लेश मात्रही आसक्ती किंवा ममता नसते तो अनिकेत. अनिकेत शब्दाचा अर्थ घरदार नसलेला एवढ्यापुरता मर्यादित नाही, तर गृहादिकांचे ठाई ज्याचे मन गुंतून राहिलेले नाही असा हा भक्त किंवा योगी असे. म्हणजे भले त्याच्याजवळ स्वतःचं घर आहे, बंगला आहे, मोठं अगदी प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो ती आहे, पण त्याबद्दल त्याला कोणतीच आसक्ती उरलेली नाही आहे किंवा हे घर माझं आहे असं म्हणून तो त्याच्यावर आपला हक्क म्हणजे त्याच्याबद्दलची आसक्ती किंवा ममता कधीच मनात ठेवत नाही. त्यालाच इथे अनिकेत असे म्हटलेले आहे. स्थिरमती, भक्ताचे मनात सतत भगवंत तत्वाचा विचार असल्याने त्याचे मनात कधीच कोणती शंकासुद्धा उत्पन्न होत नाही, कारण तो भगवंताच्या असण्यावर निर्भर असतो. तो आपले सर्व काही करणार आहे याची त्याला खात्रीच असते. इतर कोणतेच विपरीत विचार त्याला कधी अस्वस्थ करीत नाहीत. म्हणून तो स्थिरमती. बुद्धी स्थिर न होण्याचे प्रमुख कारण कामना, आसक्ती आणि ममता हे आहे. परंतु या भक्ताचे ठिकाणी या सर्वच विकारांचा अभाव असल्यामुळे त्याची बुद्धी नेहमीच स्थिर राहते. भक्तिमान में प्रियो नरः. वर वर्णन केलेल्या गुणांनी युक्त असा जो भक्त आहे तो मला म्हणजे भगवंताला अत्यंत प्रिय आहे. नर, जीव माणसाचे योनीत जन्मल्यानंतर ज्याने हा देह मिळण्याचे सार्थक केले म्हणजेच भगवंताला प्राप्त करून घेतले आहे तोच खरा नर किंवा मानव. नाही तर इतर प्राणी मात्र किंवा निसर्गदत्त भोग भोगतच आपले जीवन संपवतात. मात्र मानव देहात आपले सार्थक करून घेण्याचे सामर्थ्य आहे. आपला देह सत्कारणी लावून त्याचे सार्थक केले तरच तो नर, नाही तर तो मनुष्य नावाचा प्राणीच उरतो. अशा रीतीने भगवंताने आपल्या प्रिय भक्ताची 39 लक्षणे श्लोक क्रमांक 13 ते 19 अशा 7 श्लोकात सांगितलेली आहेत. यातील बहुतेक सर्व लक्षणे दुसऱ्या अध्यायात योग्याची किंवा स्थितप्रज्ञाची म्हणून सांगितली गेली आहेत. भगवंताला त्याचा हा भक्त मनापासून केलेल्या भक्तीमुळेच प्रिय असतो. भक्तामध्ये वर उल्लेखिलेले गुण हे मुख्य लक्षण नाहीत, कारण जो भावाचा भुकेला आहे तो भगवंत आहे आणि एकाच भक्तात हे असे सर्व गुण असतीलच असे सुद्धा नसते. म्हणून भगवंताला प्रिय होण्यासाठी भक्ती हेच एक प्रमुख साधन आहे असा याचा थोडक्यात आशय आहे. या अध्यायाचे सुरुवातीला अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आता यामध्ये दिले गेले आहे. इथे आपण थांबूया.